ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण हे आता ठाण्यामध्ये दाखल झाले आहेत. आनंद दिघे यांच्या आश्रममध्ये दाखल झाले आणि आपण जर बघितलं पुण्यातील एका जमिनीच्या वादावरून आता जे 90 आणि 80च्या दशकामध्ये जे त्यांना पुरस्कार भेटले ते सर्व पुरस्कार आनंद दिघे यांच्याकडे अर्पित केले आहेत. आणि ह्या संबंधित बोलण्यासाठी आपल्यासोबत उषा चव्हाण आहेत. मॅडम, सर्वात पहिलं काय नेमकं तुम्ही आज ह्या ठिकाणी पुरस्कार ठेवले, काय नेमके? आमचा हायकोर्टचा निकाल लागलेला आहे. आमचा जो TDR आहे आणि विभागून असं त्याच्या म्हणजे पहिल्यापासून चाललेले आहेत हिस्से. पण काय झालं, कॉर्पोरेशनने परस्पर आमचा पण हिस्सा त्या एक बिल्डर आहे गोयल म्हणून त्यांना देऊन टाकला आहे. म्हणजे आम्हाला थोडंसं विचारलं पण नाही आहे की कारण हायकोर्टमध्ये त्यांनी दिलेला आहे निर्णय की तुम्ही कॉर्पोरेशनला जा आणि दोघांनी मिळून ते तिथं ठरवा काय ते. माझा मुलगा तिथे गेला पण त्याचा अगदी म्हणजे ह्याच्या अपमानास्पद सगळ्या गोष्टी झाल्या तिथे. मी त्याला म्हटलं घरी आहे, आपण शिंदे साहेबांकडे तक्रार करूया कारण हे खातं त्यांच्याकडे आहे म्हणून. आणि बेकायदेशीर चोरला म्हणजे तो TDR जो आमचा आहे तो चोरला. आज 22 वर्ष आम्ही लढतोय. आज ज्या जागेचा TDR आहे तिथं मी गहू बाजरी हे काढलेलं माझ्या सासूबरोबर. माझे मिस्टर, माझे सासू, शंकर बाबांचा मठ आहे तिथे समोर. आणि अशा जागेवर आता तिथं मोठमोठ्या बिल्डिंग पण उभ्या झालेल्या आहेत. काही लोकांनी आमचा हिस्सा आम्हाला दिला पण बाकीचं परस्पर ह्या लोकांनी हिस्सा विकण्याचं जे चाललंय आणि कुणाच्या साथीने चाललं ते मला माहिती नाही आहे. आणि बॅड पब्लिसिटी करतात की म्हणे आम्ही खोटं बोलतोय वगैरे असं. पण आम्हाला खोटं बोलायचं असतं तर इथं आम्ही आलोच नसतं ह्या पवित्र जागी जिथं न्याय मिळतात. पहिल्यापासून मला माहिती आहे, ज्या शिवसेनेमध्ये मी होते पूर्वी, तर मला हे सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि त्याप्रमाणेच मी चालणार. आमची सत्याची बाजू एवढंच सांगते मी तुम्हाला की असत्य असं तर मी इथे आले नसते, डगमगले असते. पण माझं सत्य आहे, मला घाबरण्याचं काही जरूर नाही आहे. आणि जे खातं साहेबांकडे आहे त्यांनी ह्या साहेबांचा आदेश समजून त्यांनी निर्णय घ्यावा अशी माझी इच्छा आहे. म्हणजे पुण्यातील नेमकी ती कुठली जागा आहे आणि किती एकर ती जागा? धनकवडी म्हणून, धनकवडी सर्वे नंबर किती आहे सांग पटकन? सर्वे नंबर 13 आहे की जिथं पूर्वी काहीच नव्हतं, जिथं आम्ही शेती करत होतो. म्हणजे मी, माझी सासू आणि माझे मिस्टर आम्ही तिथं गहू बाजरी असं काढत होतो. त्यानंतर तिथे बांधकाम झाली, ॲक्वायर केली जमीनचे आणि सगळं ते सर्वे नंबर 13 मध्ये जो आमची जागा आहे त्याचा TDR आहे हा. आणि त्या परस्पर विकल्या गेला आहे तो. म्हणजे त्यांनी आता काय केलं ते मला माहिती नाही आहे कारण ते सांगायला तयार नाही आहे. सगळं गुपित ठेवतात. म्हणजे आपण विचारायला गेलो ना, माझा मुलगा म्हणजे हा माझा मुलगा आहे आणि हे सगळं बोलतोस का तू, ये जरा कायदेशीर ज्या. ही हायकोर्टाची ऑर्डर आहे ज्याच्यामध्ये स्पष्ट भाषेत लिहिलेलं आहे हे दोघं भाऊ आहेत, म्हणजे मी, माझा दुसरा भाऊ, ठीक आहे, हे दोघे भाऊ आहेत, मालक आहेत. या दोघांनी TDRचा अर्ज केलेला होता. यांच्यामध्ये कोणतीही वाटणी झालेली नाही आहे. जॉईंटली ॲप्लिकेशन TDRसाठी दिलेलं आहे, ह्याच्यात कोणतीही वाटणी झालेली नाही. ह्या लोकांनी परस्पर, जो बिल्डर आहे पुण्यामध्ये गंगा गोयल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, 100% TDR देऊन टाकला. मला तुम्हीच सांगा, कॉर्पोरेशनला वाटणी करण्याचे अधिकार आहेत का? कुठलाही वकील सांगेल नाही आहेत. साधारण किती करोडचा 15,066 चौरस मीटर, जवळजवळ 60 कोटीचा माल देऊन टाकला त्यांना आमच्या हिश्श्यासकट. काय अर्थ आहे का याला? आमचा हिस्सा तेवढा नाहीये, ऑर्डर आहे, हिस्सा आमचा सगळा नाहीये. पण आमचा 50% जो 50% आमचा मोडतो आम्ही त्याच्याबद्दल बोलतोय, बाकी आम्हाला काही नाहीये. कोर्टातून देखील तुमच्या बाजूने तो निकाल लागला होता आणि परस्पर पुणे महापालिकेने हा बिल्डरला TDR परमिशन नसताना त्यांनी हा निर्णय घेतला आणि आम्हाला अंधारात ठेवून घेतलेला आहे तो. त्याच्यानंतर कुठलाही निर्णय झालेला नाहीये, यांना कुठलाही अधिकार नाही. आणि ते काय म्हणतात की वकिलाच्या अभिप्रायावरनं दिला. अभिप्राय द्यायचा तरी अधिकार आहे का वकिलाला या ऑर्डरच्या विरोधात? हायकोर्टची ऑर्डर आहे, डबल बेंचची. एवढा अन्याय जर का कलाकारावर होत असेल तर सामान्यांनी जीव देण्याशिवाय काही पर्याय राहत नाही किंवा मग संघर्षासाठी उभं राहायला लागेल. सांगायचं तात्पर्य की एवढे वर्ष आपण कामं केली आणि आता नंतरच्या काळामध्ये हाती गेलं शेपूट राहिलं, त्यावेळेस जर तुम्ही त्यांच्या तोंडातला घास काढून घेत असाल. आता मला पण माझा मुलगा, त्याचे मुलं, नातवंड आहेत, त्या कडू घराण्याला आमचा वारस आहे.
कुणाचाच वारच नाही, आमचा वारच आहे. असं असताना सुद्धा त्यांनी हा प्रकार केलेला आहे. का केला जळकू प्रकारे की काय मुद्दाम मला माहिती नाही, त्यांच्या पाठीशी कोण येते. आता हे बाहेर काढतीलच ना. भावनिक झालेत आपण. भावनिक म्हणजे नक्कीच हो. असं नर्वसनेस मला आलेलं आहे ना की मी घरी ह्याला म्हटलं 2 दिवस मला नाही कोणाशी बोलायचं ते. कारण मी कलाकार असल्यामुळे मला असं वाटतं की आपल्यावर कुणावरही अन्याय होऊ नये. कारण काही गोष्टी मी बघते किंवा यूट्यूबला बघते ना, कुणावर अन्याय झाला आहे, मुलींवर अमकं तमकं अत्याचार झाले, मला भयंकर त्रास होतो. मी एक दिवस मी झोपून असते अक्षरशः. आणि हा जो आमच्यावर खोटा त्यांनी जे केलेलं आहे सगळं उपद्व्याप, ते मला मान्य नाही आहे. मी एवढे वर्ष घालवली माझ्या मुलांकरता, माझ्या संसाराकरता. जर माझा विचार असा तर मी कुठे गेले असते, पैसे कसेही कमवायचे असते तर. पण माझं हे हक्काचं आहे हो. स्त्रीधन आहे माझ्या सासूचं हे. आणि कुणाचा तसा अधिकार नाही आहे. जे अधिकारवाले आहेत ना, तो हा आणि ह्याचा सावत्र भावाने त्याचं विकलं असेल तर आम्हाला काय माहिती नाही. त्याने त्याला अधिकार आहे, काय तो लहान नाही आहे. पण माझ्या मुलाचा तुम्ही हिसकावून घेताय, माझ्या नातवांचा घेता, कोर्टाची ऑर्डर असताना सुद्धा, तर हा माझ्यावर अन्याय नाही का? मग ही जी जागा आहे ते मी निवडली ह्याकरता की हे खातं शिंदे साहेबांच्या हातात आहे. आणि शिंदे साहेबांचे गुरु आहेत, श्रद्धा आहे, आणि तेच आता त्यांना सूचना करतील असं माझी इच्छा आहे. म्हणजे 80-90 दशकातले आपण जर बघितलं, मोठ्या प्रमाणात तुम्ही चित्रपट गाजवले आहात. ज्या चित्रपटामधून तुम्हाला पुरस्कार मिळाले, दादा कोंडके असेल, अनेक सेलिब्रिटीमध्ये तुम्ही काम केलं. आज सर्व पुरस्कारात तुम्ही आनंद दिघे यांच्या आश्रमामध्ये आनंद दिघेंच्या चरणी अर्पण केलेत आणि तुम्हाला न्याय ह्यातूनच मिळणार असं देखील तुम्ही असं माझं मन सांगतंय. म्हणून मी इथे यायचं, मला बॅड पब्लिसिटी करायची नाही तर केवढी गर्दी, मी सगळ्यांना हाक दिली असते की मी ह्या वेळेत ह्या टायमाला इथे मी हजर राहते. पण तुम्ही यूट्यूबवर बघितलं असेल माझ्या मुलाखतीमध्ये मी फक्त येणार एवढं बोलले. येणार हे की माझं मानसिकदृष्ट्या जरा ढासळले होते मी. आणि इथं आल्यानंतर मला प्रसन्न वाटलं की माझं एक मन सांगते की नाही, तू सत्याची बाजू घेऊन झटतेस ना, तर ही न्यायाची जागा आहे, इथं न्याय द्यायचे. मग तिथं जाऊया आपण. आणि हा नाजूक पॉईंट आहे तसं. कारण उपमुख्यमंत्र्यांची देखील भेट घेणार आहेत, कारण की घेणार ते आपलेच आहेत ना लोक. असं मी हे जोपर्यंत जीवात जीव आहे तर सगळ्या कलाकार हा सगळ्यांचा असतो, लक्षात ठेवा. आणि तसं पाहिलं तर हे चांगलं कार्य करतात. लाडकी बहीण, अमकं तमकं बरेचसे कार्य चांगले केले शिंदे साहेबांनी. त्यांना भेटणार नाही असं होणार आहे का? पण ते असतील किंवा त्यांना वेळ असेल तर बघूया. आता त्यांचे स्नेही आहेत, त्यांच्यावर मी फोन करणार आहे आणि 5 मिनटं का होईना मी त्यांना भेटणार आहे. माझी इच्छा आहे ती. नक्कीच हे होते आपल्यासोबत उषा चव्हाण. आणि पुण्यामधील एका जागेच्या प्रकरणावरून त्यांना न्यायासाठी तब्बल 25 वर्ष फेरफटका मारावा आणि त्या न्यायासाठी आज ते ठाण्यामध्ये दाखल झालेत. आणि त्यांना माहिती आहे की आनंद दिघे यांच्या आश्रमामध्ये कोणीही आलं तर आपल्याला न्याय मिळतो. आणि त्यासाठी त्यांनी 90 आणि 80च्या दशकामध्ये जे पुरस्कार मिळाले ते सर्व पुरस्कार आनंद दिघे यांच्या चरणी अर्पण केले आहेत. त्यामुळे आता या ठिकाणाहून ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी मुंबईतील नंदनवन ह्या निवासस्थानी देखील जाणार आहेत. कॅमेरामन अथर्वसह मयुरज जाधव, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.